एव्हरीवन, जय भीम, जय शिवराय। तर MPSCचं जस्ट आता नोटिफिकेशन आलेलं आहे, तर ह्याच बद्दल तुम्हाला अपडेट करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर आता आपली MPSCची जी प्रिलिम एक्झाम होती, जो 31 जुलैला होणार होती, ते 21 जुलैला न होता त्याची डेट पोस्टपोन झालेली आहे। तर मी तुम्हाला त्याबद्दल सांगतेच, पण जवळपास आपली ही जी एक्झाम आहे जवळपास 3 वेळा सामोर गेलेली आहे। जी एक्झाम 6 जुलैला होणारी एक्झाम आहे ती आपली जवळपास 21 जुलैला झाली। त्याच्यानंतर ती आता पुन्हा सामोर वाढवण्यात आलेली आहे। आधी इलेक्शनच्या कारणामुळे, त्याच्यानंतर आता आरक्षणाच्या कारणामुळे, आणि ज्याही स्टुडंटला आपले फॉर्म अपडेट करायचे आहे तर ते जी डेट आहे जवळपास 15 जुलैपासून सुरू होत आहे आणि 14 ऑगस्टपर्यंत आहे। तर तुम्ही आपलं फॉर्म अपडेट करून घ्या। तुमचे जे काही डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे, जो शासनाने निर्णय दिलेला आहे म्हणजे कॅटेगरीतनं भरण्यासाठी फॉर्म, तो तुम्ही नक्की एकदा वेबसाईटवर जाऊन तुम्ही प्रॉपर नोटिफिकेशन पाहून घ्या आणि फॉर्म तुम्ही तुमचा प्रॉपर फिलअप करा, अपडेट करा। आणि आपली जी एक्झाम आहे ही वारंवार पुढं जाणं हे असं चांगलं नाही आहे, कारण की जवळपास भरपूरदा असं झालं, दरवर्षी अशा प्रकारचं घडत आहे। यामुळे मेन म्हणजे मुलींचं जे एज आहे हे वाढत आहे आणि घरून खूप लोकांना प्रेशर असते लग्नाचा। तर थोडंसं शासनाने याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे। ज्या प्रकारे UPSCची एक्झाम ही टाईमवर होते, प्रॉपर प्रोटोकॉल पूर्ण क्लिअर व्यवस्थित पाळला जातो, त्याप्रकारे माझं निवेदन आहे शासनाला की प्लीज टाईमवर एक्झाम घ्या। प्रत्येक एक्झाममध्ये असाच प्रॉब्लेम जर होत असेल तर आमच्या स्टुडंट लोकांचा एक वर्ष आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि एक वर्ष खूप महत्त्वाचा असतो। आणि यामध्ये अशा प्रकारचं टाईम पिरियड जर तुम्ही एक फिक्स करून देत आहात तर त्या टाईमला तुम्ही एक्झाम घ्या, कारण की स्टुडंट आम्ही जी स्टुडंट आहोत, जे अभ्यास करतो आहे, आम्ही एक टाईम पिरियड बनवला असते अभ्यासाचा, एक ड्युरेशन असते आमचा अभ्यासाचा, तो गोंधळला जातो। पूर्ण प्रकारे माइंडसेट चेंज होते। एकतर खूप फ्लोमध्ये असतात आणि एकदम रिलॅक्स झालो तर मग अभ्यासामध्ये स्टॉप लागते आणि त्याच्यामुळे समोर एक्झामवर सुद्धा प्रॉब्लेम वाढते। एक्झाम जर टाईमवर झाली तर एक प्रेशर असतो की आपला हा सिलेबस कंप्लीट करून आपल्याला तो द्यायचाच आहे, पण जर असंच जर टाईम पिरियड वाढत राहिला तर स्टुडंटचा माइंडसेट हा चेंज होतो आणि अभ्यासामधला जो फ्लो आहे हा नक्की तुटतो। याच्यावर खूप माइंडवर इफेक्ट होते। अजूनपर्यंत कंबाईनची ॲडसुद्धा आलेली नाही, 1 वर्ष पूर्ण वाढत चालले, आता हा 7वा महिना, जुलै महिना सुरू झाला आहे, संपत आलेला आहे। तर नक्की तुम्ही याकडे लक्ष द्या आणि थोडं एक्झामची डेट जी आहे ही व्यवस्थित सेट करून तुम्ही द्यायला पाहिजे स्टुडंटला, जेणेकरून आम्ही एक टाईम पिरियड बनवू आणि त्या टाईम पिरियडमध्ये आम्ही आमचा अभ्यास करून फोकस राहू अभ्यासाकडे। तर प्लीज याकडे लक्ष द्या। आमच्या स्टुडंटसाठी एक वर्ष खूप महत्त्वाचं आहे। खूप स्टुडंट लोकांचे एज क्रायटेरिया फिलअप झाल्यानंतर ते फॉर्म भरू शकत नाही, तर प्लीज याकडे सुद्धा लक्ष द्या। लवकरात लवकर कंबाईनची एक्झामची जी आहे तुम्ही नोटिफिकेशन द्या, जेणेकरून आम्ही आमचा टाईम टेबल बनवून अभ्यासाकडे स्ट्रिक्टली फॉलो करू शकलो पाहिजे। आणि आपली जी ही एक्झाम आहे ही 21 जुलैला न होता जवळपास आता 25 ऑगस्टला होणार आहे, रविवारला। तर प्लीज तुम्ही याबद्दल एकदा पाहून घ्या, प्रॉपर नोटिफिकेशन वाचा आणि तुम्हाला अजून काही अपडेट पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा। थँक्यू, वेलकम, बाय, जय भीम, जय शिवराय। बेस्ट ऑफ लक अभ्यासांसाठी। सर्व आपली स्टडी कंटिन्यू चालू ठेवा, कारण की जर आपण या गोष्टीला आपण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह वेमध्ये पण घेऊ शकतो। ही जी एक्झाम होणार आहे आपली आता, तर याबद्दल पॉझिटिव्हच विचार करावा लागणार आहे की तुमची जी काही रिव्हिजन बाकी आहे, तर तुम्हाला 1 महिना, आता आपल्या सर्वांना 1 महिना वेळ मिळाला आहे, तर आपण या रिव्हिजनकडे लक्ष देऊ शकतो। रिव्हिजन रेग्युलर बेसमध्ये करायला पाहिजे आणि ज्यांनी आता टेस्ट सिरीज वगैरे नसेल केली, टेस्ट सिरीज पाहून घ्या। 1 महिना मिळालेला आहे आपला, तर आपल्याला त्याला पॉझिटिव्हच घ्यावं लागणार आहे। आणि ज्यांचा अभ्यास झाला त्यांच्यासाठी खूप चांगला, ज्यांचा अभ्यास नाही झाला त्यांना पुन्हा वेळ मिळालेला आहे। तर सर्वांना बेस्ट ऑफ लक। व्यवस्थित तुम्ही आपल्या स्टडीकडे लक्ष द्या। काही विचारायचं असेल कुठल्या टॉपिकबद्दल, कुठल्या स्टडीबद्दल, तर तुम्ही मला नक्की मेसेज करा, मी सर्वांचे डाऊट क्लिअर करत आहे। आणि एक्झाम्सकडे फोकस करा, कारण की हे लास्ट आपली एक्झाम आहे, नंतर UPSC पॅटर्नमध्ये एक्झाम होणार आहे थेरॉटिकली। तर नक्की सर्वांनी एक्झाम अटेंड करा आणि खूप छान अभ्यास करा। 1 महिना पुन्हा वेळ आलेला आहे, प्रॅक्टिस करा। मॅथ्स रिसेटकडे सुद्धा लक्ष द्या। त्याच्यानंतर आपले जे कोर सब्जेक्ट आहे, जसं
भरपूर आता टीचर स्टाफ आपल्याला अजून नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे. जसं तुम्ही सागर सरांचे विश्लेषणाचे विदर्भ IAS अकॅडमीचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. सागर सर सध्या एक्सप्लेनेशन व्हिडिओ घेतात, खूप छान प्रकारे तुम्हाला समजून जाईल, तर ते सुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल. बाकी अजून टीचर स्टाफ आहे, तुम्ही त्यांचेसुद्धा व्हिडिओ पाहू शकता. PWचे क्लासेस चालूच आहे, फिजिक्सवाला MPSCवाल्याचे सुद्धा तुम्ही क्लासेस पाहू शकता. आणि आपली स्टडी कंटिन्यू चालू ठेवा, प्रॅक्टिस करा रेग्युलर बेसमध्ये, तर आपली प्रिलिम एक्झाम नक्की क्रॅक होईल. आणि आता मेन्सकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मेन्सचा पण अभ्यास तुम्ही चालू ठेवा, करा. आणि कारण की समोर आपल्याला मेन्सला जास्त वेळ मिळणार नाही आहे. ही जसं आपली जर ऑगस्ट महिन्यामध्ये एक्झाम होणार आहे, तर डिसेंबरमध्ये आपली मेन्सची एक्झाम आहे, तर जास्त वेळ मिळणार नाही. म्हणून नक्की सर्वजण प्रॉपर अभ्यासाकडे लक्ष द्या आणि नक्की सपोर्ट करा मलासुद्धा. आणि कुठल्या प्रकारचे काही डाऊट असेल तर नक्की विचारा, मला काही प्रॉब्लेम असले तर मी तुम्हाला विचारेल. आणि बेस्ट ऑफ लक. थँक्यू. बाय. जय भीम, जय शिवराय, जय हिंद.